जोहार, मी ॲडव्होकेट विराज रामचंद्र गडग। आज मी या कांदरवाडी गावामध्ये दहेला कांदरवाडी गावामध्ये मैतासाठी आलेलो आहे आणि मी माझ्या फॅमिलीसोबत आलेलो असताना आज नातेवाईकांमध्ये मयत झालेलं, तर तिथेही गेल्यानंतर तिथलीही परिस्थिती मी पाहिली तर खऱ्या अर्थाने मला जाणवलं की त्या स्मशानभूमीला रस्ता नसल्या कारणाने सगळ्या त्या प्रेताला, त्या मृत व्यक्तीला की दऱ्यात दगडीतनं आणि एकदम काट्याकुट्यातनं रस्त्यातनं काढून आणि ह्या ठिकाणी जाऊन त्यांना पानवटीच्या ठिकाणी आणि ओहळाच्या ठिकाणी जाऊन त्यांना अंत्यविधी करण्यात आला। तर खऱ्या अर्थाने जर रस्ता असता तर त्या स्मशानभूमीत नेता आलं असतं, तर त्यांना रस्ता सुद्धा नाही आहे त्या स्मशानभूमीला आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांची आज हालाकीची परिस्थिती आहे दहेला आणि ह्या परिसरातील बांधवांची। आज आपण ह्या रस्त्याला पाहू शकता की वाघाडीपासून जो रस्ता स्टार्ट होतो तो चरी पावन मार्गे आणि दहेळा मार्गे आणि हा थेट कांदरवाडीपर्यंत जातो। हा जवळजवळ 7-8 किलोमीटरचा रोड आपण पाहू शकता की ह्या 7-8 किलोमीटरच्या रोडमध्ये इतके खड्डे पडलेले आहेत, इतका रस्ता नादुरुस्त झालेला आहे। मला असं प्रामुख्याने सांगायचं आहे की PWD विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग किंवा जिल्हा परिषदेचा बांधकाम विभाग आणि संबंधित ह्या भागाचे आमदार आणि खासदारांनी याच्याकडे खास करून लक्ष दिलं पाहिजे। आणि हा इतक्या जंगलामध्ये आपला आदिवासी समाज राहतोय, त्यांना रात्री बेरात्री जर इथे काही जर झालं, त्यांना दवाखान्यात जायचं असेल, त्यांना कॉलेजला जर जायचे असेल तर इतका 7-8 किलोमीटरमध्ये इतके भयंकर रस्त्यामध्ये खड्डे पडलेले आहेत। तर ह्या खड्ड्याची प्रशासनाने दखल घ्यावी आणि हा रस्ता त्यांना त्वरित चांगले रस्ते खड्डे बुजवून देऊन त्यांना चांगला रस्ता मिळवून द्यावा अशी मी या व्हिडिओच्या माध्यमातून आपणा सर्व प्रशासनाला जाहीर आवाहन करतो आणि ही त्यांची मागणी आहे ते आपण मान्य करावी असं मी आपणास या व्हिडिओच्या माध्यमातून सांगू इच्छिते। जोहार, जिंदाबाद।